नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. शिवाजी पार्क येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनामार्फत एक भव्य आणि आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या विशेष सोहळ्यात तब्बल 2000 ड्रोनच्या माध्यमातून आकाशात आकर्षक प्रकाश चित्रांची मनमोहक सादरीकरण करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा प्रेरणादायी प्रवास या ड्रोन शोद्वारे प्रभावीपणे साकारण्यात आला. तसेच या निमित्ताने भीम स्वरांचा उत्सव हा मनोरंजनात्मक कार्यक्रम साजरा करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण भारावून गेलं होतं. गायिका वैशाली माडे यांच्या सुमधुर गायनाने उपस्थित भीम अनुयायांनी मंत्रमुग्ध झाले होते. या कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षांचे नेते एकत्रित उपस्थित होते आणि त्यांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. या कार्यक्रमाचं आयोजन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि IAS अधिकारी हर्षदीप कांबळे यांच्या प्रयत्नातून पार पडलं. यावेळी संजय शिरसाट यांनी आश्वासन दिलं की दरवर्षी 13 एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अशाच भव्य स्वरूपात साजरी केली जाईल. आपल्याला बाबासाहेबांच्या विचारांचं, कर्तृत्वाचं एक अभूतपूर्व दर्शन असणारा कार्यक्रम होतोय आणि जनतेचा त्याला उत्कंठ असा प्रतिसाद मिळाला आहे, याचं मला समाधान आहे. इतिहासामध्ये पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर 135वी जयंती ज्या पद्धतीने साजरी होते हे अख्ख्या मुंबईने तर महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. म्हणून हे भाग्य मला मिळालं. माझ्या जीवनाचं सार्थक झालं असं मला वाटतं. 2000 ड्रोन आकाशामध्ये जाताना पाहताना प्रत्येकाचे डोळे त्या ड्रोनकडे होते. हा आनंद मिळायला मग भाग्य लागतं. मला वाटतं बाबासाहेबांच्या आशीर्वादामुळं ही संधी मला मिळाली आणि तुम्ही पाहतायत प्रत्येक जणाच्या चेहऱ्यावर हसू आहे. प्रत्येक आलेला माणूस हा आनंदी मनानं गेला आहे. कोणी उठला नाही, हे कुणाला बोलवलेलं नव्हतं, सर्वजण स्वतःहून आले होते. मला वाटतं हा ऐतिहासिक कार्यक्रम आता दरवर्षी या ठिकाणी 13 एप्रिलला जरूर केला जाईल. संजय शिरसाट आमचे सामाजिक न्याय खात्याचे मंत्री आहेत. हर्षदीप कांबळे सामाजिक न्याय खात्याचे सेक्रेटरी आहेत आणि यांच्या संकल्पनेतून अत्यंत सुंदर अशा पद्धतीचा जो 2000 ड्रोनचा जो प्रोग्राम आहे, हा फक्त ड्रोनचा विषय नाही आहे, तर बाबासाहेबांचं जे चरित्र आहे, बाबासाहेब केलेला जो संघर्ष आहे, बाबासाहेब लिहिलेलं संविधान आहे. बाबासाहेब आंबेडकर हे कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये लंडन स्कूलमध्ये शिकले होते आणि बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या संघर्षाचं एक जिवंत अशा पद्धतीचं जी चित्रकृती आहे ती या ड्रोनच्या माध्यमातून दाखवण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये हर्षदीप कांबळे मोठा वाटा आहे. ते अभ्यासू आहेत, ते आंबेडकराईट आहेत आणि आमच्या समाजातले IAS अधिकारी म्हणून त्यांचं नाव आमच्या समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगलं आहे आणि सुंदर अशा पद्धतीचा कार्यक्रम ठेवलेला आहे. शिवाजी पार्कमध्ये हा कार्यक्रम होतो, याला एक आगळं असं महत्त्व आहे आणि मी या कार्यक्रमाला हार्दिक शुभेच्छा देतो. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.